आज आहे पौष महिन्यातला रविवार. पहिले 2 रविवारी मला काही ना काही कारणामुळं पूजा मांडणं झालं नाही. त्याच्यामुळं आज मी पूजा मांडायला लागलेली आहे. आणि पूजेचं मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. जास्वंदीची ही लाल कलरची फुलं घेतलेली आहेत आणि बाकीचंही सगळं जे साहित्य लागतं ते सगळं आणलेलं आहे. तर आता आहे ना, पहिल्यांदा सूर्याची प्रतिमा काढून घेते. सूर्याची प्रतिमा मी डिशच्या साहाय्यानेच काढलेली आहे. म्हणजे डिश ठेवून व साईडने रांगोळी काढून मी अशी आहे ना, सूर्याची प्रतिमा ही काढून घेतलेली आहे. त्यानंतर इथं शेजारी रानूबाईही काढलेल्या आहेत. पूजेसाठी लाल कलरची फळं घेतली जातात. म्हणजे सफरचंद, केळी, गाजर ही जी काय फळं असतील ती घेतली जातात. तर माझ्याकडं जी काय फळं होती तर ती मी पूजेसाठी मांडलेली आहेत. आणि एक विडा ठेवलेला आहे पानाचा. त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे. तांदूळ, डाळ आणि हे तीळ घेतलेले पूजेसाठी. आता पौष महिना आहे आणि थोड्याच दिवसात संक्रांतही आहे. त्याच्यामुळं पूजेत तिळाचा मान आहे, त्यामुळं तिळही घेतलेले. आणि गणपतीची स्थापना म्हणजे सुपारी म्हणून गणपतीची स्थापना केलेली आहे आणि त्याची पूजा केलेली आहे. त्यानंतर इथं गोपद्मही काढून घेतलेले आणि सुरुवातीलाच मी दिवा लावून घेतला होता. म्हणजे पूजा मांडायच्या आधीच मी सुरुवातीला प्रथम दिवा लावून घेतला होता आणि अशी ही पूजा मी करून घेतलेली आहे. सूर्यदेवाला, त्यानंतर रानूबाईंना हळदी कुंकू, तीळ, तांदूळ सगळं वाहून घेतलेले. आणि ही जास्वंदीची फुलं आहेत तर ती वाहून घेतलेली आहेत. त्यानंतर हा दिवा आहे तर दिव्याने ओवाळून घेतलेले. आणि ही अशी माझी पूजा झालेली आहे. आणि ही पूजा सकाळी 9च्या आतमध्येच केली जाते. तर आता 9च्या आतमध्ये माझी ही पूजा झालेली आहे. सूर्याला जल अर्पण करताना सूर्यदेवाची जी काही नावं आहेत म्हणजे ओम भास्कराय नमः, ओम सूर्यदेवाय नमः ही सगळी नावं घेऊन मी सूर्याला जल अर्पण करून घेतलेले. आणि अशी ही माझी आजची पौष महिन्यातील रविवारची पूजा माझी संपन्न झालेली आहे. साईचं जे विरजण लावते ते मी रात्रीच हलवून घेतलं होतं आणि आत्ता मी ते फ्रीजमधून काढून घेतलेले. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे ना लोणी लगेच निघतं. आता थंडीच्या दिवसात तर निघतंच लगेच, जास्त वेळ लागतच नाही. तर आता आहे ना, तूप बनवायचं आहे तर त्यासाठी मी हे लोणी काढायला लागलेली आहे. म्हशीचं दूध आम्ही विकत आणतो आणि दूधही चांगलं मिळतं, त्यामुळं म्हशीच्या दुधाची सायही चांगली येते. गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाचं तूपही भरपूर होतं. आम्ही शक्यतो आमच्या घरची गाय असल्यामुळं विकतचं दूध कधी आणावं लागत नाही, पण गाय आटल्यानंतर दूध विकत आणावं लागते. तर आता हे म्हशीच्या दुधाचं तूप बनवायला लागलेली आहे. आणि दूध चांगलं असल्यामुळं लोणी छान निघालेलं आहे. 5-6 दिवसांचं आहे. हे साय ठेवलेली आहे. आणि हे असं आहे ना, मी हे लोणी काढून घेतलेले. लोणी मी ना चांगलं धुवून घेतलेलं आहे. 2-4 पाण्याने चांगलं स्वच्छ पाणी निघेपर्यंत असं हे लोणी धुवून घेतलेलं आहे. आता लोणी कढायला ठेवते. जेव्हा ना तुपात घालण्यासाठी खायची पानं असतात तेव्हा मी तुपात घालतच असते. आणि ही तुळशीची पानंही घातलेली आहेत. थोडीशी तोडून आणली तुळशीची पानंही. आज पूजेसाठी आणली होती खायची पानं, त्यामुळे ना ते घातलेली आहेत मग तुपामध्ये. हे मटार आणलेले आहेत. आज मटारची भाजी बनवणार आहे. तूप आहे ना खमंग असं कडलेले. आता गॅस बंद करते.
इथं मी ही मटारची भाजी बनवलेली आहे आणि इथं हा पातेल्यामध्ये भात घातलेला आहे आणि ड्रायव्हरचं जेवण द्यायचं आहे, त्यामुळं सुक्कीच भाजी बनवलेली आहे इथंही बटाट्याची. असा हा माझा स्वयंपाक झालेला आहे.